मुंबई गोवा महामार्गावर कारसाडे ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव वळणावर पर्यटक ट्रॅव्हलरच्या चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही लेन पार करत ट्रॅव्हलर सरळ महामार्गाच्या बाजूच्या जंगलात जाऊन आदळत अपघात घडलाय। या ठिकाणी दैव बलवत्तर म्हणून मोठी इजा झाली नसून 5 जणांना किरकोळ दुखापत झाले। सदर अपघात शनिवारी सकाळी 7च्या सुमारास घडलाय। बस थेट रस्ता पार करून जंगलात शिरली आणि त्या ठिकाणी हा भीषण असा अपघात घडलाय। सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी नाही। 5 जणांना मात्र यामध्ये किरकोळ अशी दुखापत झाली। सिंधुदुर्गमध्ये पर्यटक ट्रॅव्हल्सचा भीषण असा अपघात झाला। अपघातानंतर ट्रॅव्हल्सची दृश्य आपण पाहतो। सुदैवाने यामध्ये जीवितहानी नाही, मात्र यामध्ये काही जण जखमी आहेत। बस थेट रस्ता पार करून दुसरीकडे गेली। सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र 5 जणांना यामध्ये किरकोळ दुखापत झाली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन आपल्यासोबत जोडलेत। सचिन, सिंधुदुर्गमध्ये खरं तर पर्यटक ट्रॅव्हल्सला अपघात झाला आहे। बस थेट रस्ता पार करून जंगलात शिरल्याचं दिसतंय, काय सविस्तर माहिती? होय सर, एक पुण्यावरून 18 प्रवासी एका कंपनीतील पुणे हडपसर 18 जण सिंधुदुर्ग आणि गोवा अशा पर्यटनासाठी येत होते आणि याच वेळी त्यांचं कासारडे म्हणजे कोल्हापूरचा घाट खालीवरती आल्यावरती मुंबई गोवा महामार्गावरती कासारडे ब्राह्मणवाडी नजीक मेढेदेव येथे त्यांच्या ट्रॅव्हलचा ज्या लेनला गोव्याच्या लेनला होती तो मुंबई त्याच्या बाजूला असणारा दुसरा लेन मुंबईचा तो पार करून ती गाडी जंगलामध्ये गेली। यामध्ये 5 प्रवासी जखमी झाले आहेत आणि 5 प्रवाशांना आपण जवळ असलेल्या नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 108 रुग्णवाहिकेने घेऊन झाल्यावर बाकी सर्व प्रवासी सुखरूप आहे। मात्र हा अपघाताची भीषणता पाहता सर्व प्रवासी सुखरूप असल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला। नक्कीच सचिन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर बस थेट रस्ता पार करून जंगलात शिरलेले आहे। त्या ठिकाणचे दृश्य पाहतोय। सिंधुदुर्गमधला हा अपघात आहे। सुदैवाने अपघातामध्ये कुठली जीवितहानी नाही, मात्र 5 जण यामध्ये किरकोळ जखमी झालेत। सिंधुदुर्गमध्ये पर्यटक ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला।